असं बोललं जातं की संत तुकाराम महाराज गरुडावर बसून सदेह वैकुंठाला गेले, पण काही लेखकांच्या म्हणण्यानुसार त्यांची हत्या झाली होती. तुकाराम महाराजांचा देह आजपर्यंत कधीच सापडला नाही. त्यामुळे त्यांचं या जगातून जाणं खूप मोठं रहस्य बनलंय. तुकाराम महाराजांना ब्राह्मणवाद्यांनी मारलं होतं असं काही लेखकांनी लिहून ठेवलंय, तर काही इतिहास अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जलसमाधी घेतली होती. त्यामुळे त्यांचा देह इंद्रायणी नदीत वाहून गेला आणि तो कधीच मिळाला नाही. पण तुकोबांच्या हत्येची शक्यता का वर्तवली जातीये? कारण त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं. लोक त्यांना देव मानत होते. तुकाराम महाराज शूद्र होते. त्यांनी वेदांचं आणि धर्माचं ज्ञान संस्कृत ऐवजी मराठीमध्ये लिहिलेलं होतं. त्यामुळे काही ब्राह्मण लोक नाराज होते, कारण त्यावेळी ब्राह्मणवादी लोकांना वाटत होतं की फक्त तेच ज्ञान मिळवण्याच्या योग्य आहेत. खालच्या जातीत जन्मलेल्या तुकोबांचे अभंग आणि ज्ञान ब्राह्मणवाद्यांना मान्य नव्हते, कारण तुकाराम महाराजांचे अभंग आणि ज्ञान म्हणजे ब्राह्मणांच्या अधिकारांचं उल्लंघन आहे असं ते समजत होते. त्यामुळे विद्रोही तुकारामचे लेखक डॉक्टर आह साळुंके म्हणतात, ब्राह्मणवादी लोकांनीच तुकाराम महाराजांची हत्या केली आहे. पण दुसरीकडे पाहायला गेलं तर बरेच ब्राह्मण लोक तुकाराम महाराजांचे शिष्य पण झाले होते. या सर्व गोष्टींमुळे त्यांचं या जगातून जाणं खूप मोठं रहस्य मानलं जाते. पण खरंच त्यांची हत्या झाली होती का ते सदेह वैकुंठालाच गेले होते? हे आज आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया. पण त्याआधी आपल्याला संत तुकाराम महाराजांचं कार्य आणि त्यांना लोक देव का मानायचे यावर थोडी नजर टाकावी लागेल. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुकाराम महाराजांचा जन्म 1608 मध्ये पुण्यातल्या देहू गावात झाला होता. हे गाव इंद्रायणी नदीच्या काठावर आहे. त्यांचे वडील सावकार होते. सावकारी करताना त्यांनी पैसे दिले तर पैसे परत घेणे किंवा त्याच किमतीच्या दुसऱ्या वस्तू घेणे या प्रकारची सावकारी ते करत असायचे. वडिलांच्या माघारी ती सावकारी तुकाराम महाराजांकडे आली. बऱ्याच वेळा लोकांकडे कर्ज फेडण्याची ऐपत नसायची, तरी सुद्धा बळजबरीने त्यांच्याकडून कर्ज फेडून घेणं तुकाराम महाराजांना आवडत नव्हतं. यातच एक वेळ अशी आली की सगळीकडे दुष्काळ पडला. लोकांकडे धान्य नव्हतं, पैसे नव्हते, सगळ्या जीवनावश्यक वस्तू संपल्या होत्या. याचा मोठा फटका तुकाराम महाराजांच्या व्यापाराला पण बसला होता. आर्थिक अडचणी यायला लागल्या. व्यापार पूर्णपणे ठप्प झाला होता. जवळ असलेलं धान्य पूर्णपणे संपलं होतं. याच दुष्काळ आणि उपासमारीमुळे त्यांच्या पहिल्या पत्नीचा आणि मुलाचा मृत्यू झाला. यामुळे तुकाराम महाराजांच्या मनावर खोल जखम झाली. आधीच ते सावकारीमध्ये खुश नव्हते. शिवाय लोकांकडून बळजबरीने पैसे घेणे, जमीन घेणे आणि धान्य घेणे त्यांना अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीही आल्या. अशातच आपल्या पत्नीचा आणि मुलाचा मृत्यूही झाला. या सर्व गोष्टींमुळे तुकाराम महाराजांनी सगळं सोडून द्यायचा निर्णय घेतला. सावकारीच्या वेळी लोकांनी ज्या ज्या गोष्टी गहाण ठेवल्या होत्या त्याची सगळी कागदपत्रे तुकाराम महाराजांकडे होती. त्यांनी ही सगळी कागदपत्र इंद्रायणी नदीत बुडवली. त्यांनी लोकांकडून आपल्या कर्जाची परतफेड करणे, त्यांचं शोषण करणे या सगळ्या गोष्टी बंद केल्या. लोकांकडून जे जे काही घेतलं होतं ते सगळं त्यांना परत करून टाकलं. संपत्तीचा पूर्णपणे त्याग केला आणि भक्ती मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. तुकाराम महाराजांची विठ्ठलावर अफाट श्रद्धा होती. संसाराला कंटाळून तुकाराम महाराज देहूच्या जवळ असलेल्या भंडारा डोंगरावर गेले. तिथं त्यांनी एकांतात विठ्ठलाचं नामस्मरण आणि ध्यान सुरू केलं. तिथं त्यांनी आत्मचिंतन करायला सुरुवात केली आणि संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या अभंगांचा सखोल अभ्यास सुरू केला. त्यांनी आपल्या अभंगात लिहिलं होतं की त्यांना स्वप्नात संत नामदेव आणि पांडुरंगाचं दर्शन झालं. संत नामदेवांनी सांगितलं की तुम्ही अभंग रचना करायला सुरुवात करा. संत नामदेवांचा 100 कोटी अभंग लिहिण्याचा संकल्प अपूर्ण राहिला होता, तर तो पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी तुकाराम महाराजांवर सोपवली. त्यानंतर तुकाराम महाराज त्यांच्या विठ्ठल भक्तीत मग्न राहू लागले. त्यांचं घर आणि प्रपंचावरून पूर्णपणे लक्ष विचलित झालं होतं. त्यामुळेच त्यांची दुसरी पत्नी आवली त्यांच्यावर खूप चिडायची. तुकोबांना आणि विठ्ठलाला बरं वाईट बोलायची. कधी कधी तर हिंसक पण व्हायची, कारण तिच्यासाठी घर चालवणं, पोरा बाळांचं पोट भरणं हाच तिचा प्रपंच होता. तरी सुद्धा तुकाराम महाराज आपल्या विठ्ठल भक्तीतच मग्न राहायचे. तुकाराम महाराजांना समजलं की त्यावेळेचं ज्ञान आणि धर्म फक्त संस्कृत मध्येच अडकून पडले. त्यामुळे सामान्य लोकांना ते ज्ञान समजू शकत नाही. ब्राह्मणवादी लोक या ज्ञानावर फक्त स्वतःचा अधिकार सांगायचे. त्यामुळे सामान्य लोक वेदांचा अर्थ कधीच समजू शकले नाहीत. त्यामुळेच तुकाराम महाराजांनी या ब्राह्मणवाद्यांच्या अधिकाराला आव्हान केलं आणि वेदांचा अर्थ मराठीत लिहून लोकांच्या समोर ठेवला.
त्यांचं म्हणणं होतं की देव कोणत्याही एका वर्गाची जहागीर नाही, ना तो केवळ कर्मकांड करणाऱ्या लोकांना भेटतो, तो तर गरीब आणि दुःखी लोकांची सेवा करणाऱ्यांना मिळतो. पण त्यावेळच्या कट्टरपंथीयांनी, विशेषतः रामेश्वर भट आणि मंबाजी सारख्या लोकांनी तुकाराम महाराजांवर धर्माचा अपमान केल्याचे अनेक आरोप लावले. त्यांचं म्हणणं होतं की एका शूद्र कुळात जन्मलेली व्यक्ती वेदांचा अर्थ कसा काय समजून सांगू शकते आणि काव्य रचना देखील कशी करू शकते. काही ब्राह्मणांची धारणा होती की संस्कृतच देवाची वाणी आहे आणि मराठीत ईश्वराची चर्चा करणे हा धर्माचा अपमान आहे. त्यांनी तुकाराम महाराजांचा मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या छळ केला. इतकंच काय तर त्यांना समाजातून बहिष्कृत करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. पण तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून या कट्टरपंथीयांना चांगलं सुनावलं. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, केवळ टिळा लावल्याने, माळ जपल्याने किंवा जानवं घातल्याने कोणी ज्ञानी होत नाही. त्यांनी पाखंडी पंडितांवर प्रहार करत लिहिलं की जो माणूस दुसऱ्याचं दुःख स्वतःचं समजत नाही, तो कितीही पोथ्या वाचल्या तरी ईश्वराच्या जवळ जाऊ शकत नाही. तुकाराम महाराजांचे लिहिलेले सर्व अभंगांनी ज्ञान शास्त्रांच्या विरोधात आहे, असं ब्राह्मणवाद्यांचं म्हणणं होतं. त्यामुळेच त्यांनी तुकोबांचे अभंग गाथा इंद्रायणीत बुडवली. या घटनेमुळे तुकाराम महाराजांना खूप दुःख झालं. गाथा बुडवल्यानंतर 13 दिवस अन्न पाणी सोडून ते पांडुरंगाचं नामस्मरण करत बसले. पण नंतर बुडवलेल्या गाथेची सर्व पाण्या नदीवर तणगू लागली. या घटनेकडे चमत्कार म्हणून पाहिलं जातं. लोक तुकाराम महाराजांना देवाचं स्वरूप मानू लागले होते. त्यांच्या भजन कीर्तनासाठी लोकांची मोठी गर्दी जमा व्हायची. ब्राह्मणांच्या कार्यक्रमांऐवजी लोक तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जाऊ लागले. तुकोबांनी जे उपदेश केले लोक ते गांभीर्याने घेऊ लागले होते. त्यांनी लोकांना आपल्या अभंगांच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास सांगितलं. तुकाराम महाराज म्हणायचे की मी स्वतः अभंग लिहू शकतो, ज्ञान प्राप्त करू शकतो, तसं समाजातील प्रत्येक माणसाला हे करण्याचा अधिकार आहे. शूद्र असो किंवा उच्चवर्णीय, कोणीही देवाची भक्ती ज्याला हवी तशी करू शकतो. फक्त संस्कृतच देवाची वाणी आहे याच्या तुकाराम महाराज विरोधात होते. त्यांचे अभंग पाहून बाकीचे शूद्र बोलले जाणारे लोकही अभंग रचण्याचा प्रयत्न करू लागले. या सर्व गोष्टींमुळे ब्राह्मणवादी लोक तुकाराम महाराजांचा द्वेष करत होते. यामुळेच तुकाराम महाराज म्हणायचे सुद्धा की हे लोक मला मारू शकतात, तरीही मी माझं काम करत राहीन, कोणालाही घाबरणार नाही, म्हणजेच अभंग रचना आणि समाजाचं प्रबोधन सुरू ठेवे. यामुळेच त्यांच्या हत्येची शक्यता वर्तवली जाते. पण तुकाराम महाराज त्यांच्या शेवटच्या दिवसात हेही म्हणत होते, आता माझं कार्य पूर्ण होणार आहे. यावरून असाही अंदाज लावला जातो की तुकाराम महाराजांनी स्वतःच समाधी घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. त्यांचा अंत कसा झाला यावर अनेक लेखकांनी वेगवेगळ्या थेअरीज सांगितलेल्या आहेत. पहिली थेअरी ही आहे की तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले होते. महिपतींच्या भक्त विजय या ग्रंथामध्ये तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सरकारी गाथेच्या काही अभंगांमध्ये याचा उल्लेख आढळतो. अभंग क्रमांक 3606 मध्ये तुकोबा म्हणतात, आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. म्हणजेच ते स्वतः पांडुरंगाला प्रार्थना करत आहेत की हे भगवंता, असं काहीतरी कर की मी आता लोकांना अजिबात दिसणार नाही, ज्याला आपण वैकुंठ गमन म्हणतो. अभंग क्रमांक 3613 मध्ये तुकोबा म्हणतात, आपुल्या माहेरी मी जाईना आता, निरोप या संता हाती आला. की आता मी माझ्या माहेरी म्हणजे आपल्या मूळ स्थानी जात आहे आणि त्यासाठी मला तसा निरोप मिळाला आहे. यावरून हे स्पष्ट होतं की तुकोबांना आपल्या वैकुंठ गमनाची पूर्वसूचना खूप आधीच मिळाली होती. इथे आपल्याला हे समजतं की तुकाराम महाराजांना स्वतःलाच वैकुंठाला जायचं होतं. त्यांची स्वतःची तशी इच्छा होती. जेव्हा तुकोबा वैकुंठाला गेले तेव्हा तिथं बाकी संत आणि गावातले काही लोकही उपस्थित होते. त्यांना तुकाराम महाराजांनी सांगितलं, आता मी वैकुंठाला जात आहे, आणि तुकोबा सर्वांसमोर गायब झाले. दुसरी थेअरी अशी सांगितली जाते की तुकाराम महाराजांची हत्या झाली होती. बहुजनांचे मारेकरी या पुस्तकाचे लेखक बापू राऊत यांनी लिहिलं आहे की तुकाराम महाराजांची हत्या ब्राह्मणवाद्यांनीच केली होती. कारण तुकाराम महाराजांनी शूद्र असूनही अभंग रचना केली, ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मणवाद्यांच्या मते शूद्र लोकांचं काम फक्त सेवा करणं हे आहे. त्यांना लिहिण्याचा आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार नाही. त्यांनी गाथा लिहून महापाप केलेला आहे. ब्राह्मणांच्या वर्चस्वाला आव्हान दिलं आहे. या कारणास्तव कट्टरपंथीयांनी त्यांचे लिहिलेले सर्व अभंग
इंद्रायणी नदीत बुडवून टाकले। तुकाराम महाराजांना बदनाम करण्यासाठी या लोकांनी त्यांच्याकडे वेश्या सुद्धा पाठवल्या होत्या। त्या वेश्यांचा तुकाराम महाराजांनी आदर केला आणि त्यांना परत जायला सांगितलं। या षडयंत्रकारी लोकांनी तुकाराम महाराजांना संपवण्याचा प्लॅन बनवला। बापू राऊत यांच्या मते तुकाराम महाराजांची हत्या मंबाजी आणि रामेश्वर भट या ब्राह्मणांनी केली होती, पण स्वतःवर आळ येऊ नये म्हणून खोट्या अफवा पसरवल्या की स्वर्गातून तुकाराम महाराजांना नेण्यासाठी गरुड आला होता। त्याच गरुडावर बसून तुकाराम महाराज आपल्या शरीरासह वैकुंठाला गेले, पण याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत। तिसरी थेरी अशी सांगितली जाते की तुकाराम महाराजांनी जलसमाधी घेतली होती। लेखक रा.ची. ढेरे म्हणतात की तुकाराम महाराजांचा अंत इंद्रायणी नदीजवळच झाला होता। याचे पुरावेही उपलब्ध आहेत आणि हे योग्यही आहे, कारण बऱ्याच इतिहास अभ्यासकांनी असंच लिहिलं आहे की तुकाराम महाराज आपल्या शेवटच्या क्षणी इंद्रायणी नदीजवळच होते। लेखक रा.ची. ढेरे म्हणतात की तुकोबांची वैकुंठ गमनाची कथा पुढे जाऊन वारकरी संप्रदायात प्रसिद्ध झाली आहे, पण याचे कोणतेही पुरावे नाहीत। मात्र तुकाराम महाराज आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणी इंद्रायणी नदीजवळ होते, त्यामुळे त्यांनी जलसमाधीच घेतली असावी असं त्यांचं म्हणणं आहे। हेच कारण आहे की त्यांचा देह कधीही सापडलेला नाहीये। तुकाराम महाराजांच्या जीवन समाप्तीच्या या 3 थेरी सांगितल्या जातात, पण यामध्ये कोणत्याही थेरीचे ठोस पुरावे अजूनही उपलब्ध नाहीत। पण लॉजिकल पद्धतीने विचार केला तर आपण यातील एखाद्या थेरीच्या जवळ जाऊ शकतो। तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे तुकोबांच्या हत्येला मानत नाहीत। त्यांचं म्हणणं आहे की तुकाराम महाराजांच्या अनुयायांनी खूप सारे ग्रंथ लिहून ठेवले आहेत। जर हत्या झाली असती तर त्याचा उल्लेख त्या ग्रंथांमध्ये नक्कीच आला असता, पण असं कुठेही प्राचीन लेखनात दिसत नाही। सदानंद मोरे यांच्यासह इतरही अनेक इतिहास अभ्यासक हेच म्हणतात की संत तुकाराम महाराज शिवाजी महाराजांचे समकालीन होते। शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात संत तुकाराम महाराजांसारख्या संतांची हत्या होणं शिवाजी महाराजांपासून लपूच शकत नाही। शिवाजी महाराजांचे खबरी त्यांना दिल्ली पर्यंतची खबर आणून द्यायचे, मग ही देहूची बातमी आणणं त्यांच्यासाठी क्षुल्लक काम होतं। शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांचा खूप आदर करायचे, त्यांना आपल्या गुरु समान मानायचे। अशा व्यक्तीची हत्या होते आणि शिवाजी महाराजांना माहीत पडत नाही, असं होणं खूप कठीण आहे। पण तुकाराम महाराजांचा अंत जलसमाधीने झाला असावा असे इतिहासक रा.ची. ढेरे सांगतात, कारण तुकाराम महाराजांना इंद्रायणी नदीजवळ शेवटचं पाहिलं गेलं होतं आणि याचे पुरावेही उपलब्ध आहेत, पण त्यानंतर ते दिसलेच नाहीत। त्यामुळे त्यांनी इंद्रायणी नदीत जलसमाधी घेतली असावी असा त्यांचा तर्क आहे। त्यांच्या मते वैकुंठ गमन ही एक वारकरी संप्रदायात रचलेली आख्यायिका आहे। याचे कोणत्याही प्रकारचे पुरावे नाहीत। समाजात तुकाराम महाराजांप्रती जी श्रद्धा आहे त्या हिशोबाने या घटनेला एक दैवी स्वरूप दिले गेले आहे, त्यामुळे त्यांनी वैकुंठ गमन ही आख्यायिका रचली आहे असं रा.ची. ढेरे सांगतात। तुकाराम महाराजांचे शिष्य संत निळोबा यांनी लिहून ठेवलं आहे की तुकाराम महाराज आपल्या देहासहित वैकुंठाला गेले होते। त्यांना स्वतः भगवंताचं विमान न्यायला आलं होतं, त्यामध्ये बसून ते सदेह वैकुंठाला गेले। तुकोबांसोबत त्यावेळी 14 टाळकरी होते। त्यांनी सुद्धा स्वतः पाहिलं होतं की तुकाराम महाराज त्यांच्या समोर कीर्तन करता करता एका दिव्य प्रकाशात गायब झाले। वारकरी संप्रदायात सुद्धा तुकाराम महाराजांचा अंत हाच सांगितला जातो की ते वैकुंठाला गेले होते, पण या गोष्टीचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही। या कारणांमुळे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले की त्यांची हत्या झाली की त्यांनी जलसमाधी घेतली यावर अजूनही वाद सुरू आहेत, कारण या तिन्ही गोष्टींमध्ये कशाचाही ठोस पुरावा नाही ना संत तुकाराम महाराजांचा देह कधी मिळाला आहे। फक्त एकच गोष्टीचा पुरावा आहे की तुकाराम महाराज आपल्या शेवटच्या दिवसात किंवा शेवटच्या वेळी इंद्रायणी नदीजवळ होते। याशिवाय कशाचाही ठोस पुरावा उपलब्ध नाही। याच कारणांमुळे संत तुकाराम महाराजांचा अंत आज एक रहस्य बनून राहिलाय। यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।